नमस्कार शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हा व्हिडिओ बनवण्याचे मागील कारण फक्त एकच आहे की जेणेकरून शेतकऱ्याला तणनाशक मारल्यानंतर रिझल्ट कमी येतो. कमी येण्याची कारणे प्रमुख कोणकोणती आहेत? त्यामध्ये आपल्याचा जो पाण्याचा साठा आहे, त्या पाण्याचा जो पीएच आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि पाण्याचा पीएच वाढल्या कारणामुळे रिझल्ट डाऊन येतो किंवा रिझल्ट येतच नाही. समजा आपण उसाला तणनाशक मारायचं असू द्या किंवा गव्हाला मारायचं असू द्या, त्यामध्ये पाण्याचा पीएच कंट्रोल करूनच फवारणी केली गेली पाहिजे, जेणेकरून तणांचा 100% नाश होईल. त्यामध्ये आपल्याला पाण्याचा पीएच कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याकडे डेकोरस हे एक औषध आहे, त्यामध्ये डिक्लिन हे एक औषध आहे. हे दोन्हीपैकी कोणतं एक औषध घ्या किंवा पीएच बॅलन्सचं औषध घ्या, कोणतंही औषध घ्या आणि फवारणी करताना, तणनाशक फवारणी करताना बांधाचा असू द्या, गव्हाचा असू द्या किंवा कांद्याचा असू द्या, त्यामध्ये फवारणी करताना आपल्याला त्याचं प्रमाण, ह्या औषध दोन्हीपैकी कोणाचंही एक प्रमाण वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून पीएच कंट्रोल होईल आणि रिझल्ट जबरदस्त येईल. आता समजा हे दोन्ही तुमच्याकडे अवेलेबल नाहीये, तर आपल्याकडे घरगुती उपाय म्हणून एक सांगतो. आपल्या घरगुतीमध्ये स्वस्तामध्ये स्वस्त होणारं लिंबू, आपल्याकडे लिंबाचं प्रमाण आपल्याला एका पंपाला अर्धा लिंबू वापरायचं आहे, जेणेकरून रिझल्ट अतिशय जबरदस्त येईल. लिंबू पीएच कंट्रोल करेल आणि रिझल्ट चांगला येईल. तणनाशक वापरताना 100% पीएच कंट्रोल करूनच वापरा आणि गवतांचा, तणनाशकाचा, तणांचा नाश करा. धन्यवाद.